अनुयायी व बुक स्टॉल धारकांना सोयी सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. ॲडव्होकेट गोरक्ष लोखंडे. विजयस्तंभ अभिवादन सोहळा शांततापूर्ण वातावरणात साजरा करण्याचं केलं आवाहन. विजयस्तंभास अभिवादनाकरिता येणारे अनुयायी आणि बुक स्टॉल धारकांना सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्यात. विशेषतः महिला, ज्येष्ठ नागरिक, लहान मुलांची विशेष काळजी घ्यावी अशा सूचना महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती आयोगाचे सदस्य ॲडव्होकेट गोरक्ष लोखंडे यांनी केल्या. हवेली तालुक्यातील पेरणे फाटा येथील विजयस्तंभ परिसरास भेट देऊन 1 जानेवारी 2026 रोजी साजरा होणाऱ्या विजयस्तंभ अभिवादन सोहळ्याच्या पूर्वतयारीबाबत प्रत्यक्ष स्थळ पाहणी करत संबंधित अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली. यावेळी समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त विशाल लोंढे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टीचे विभाग प्रमुख डॉक्टर बबन जोगदंड, लोणीकंद पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सर्जेराव कुंभार, स्थानिक पदाधिकारी, अनुयायी उपस्थित होते. ॲडव्होकेट लोखंडे म्हणाले, विजयस्तंभाचा परिसर ही क्रांतिकारी भूमी असून या भूमीला वंदन करण्याकरिता देशाच्या विविध भागातून अनुयायी येत असतात. त्यांना सोयी सुविधा पुरवण्याकरिता स्थानिक प्रशासन, सामाजिक संस्था, नागरिक अहोरात्र जबाबदारीपूर्वक काम करीत आहेत. बार्टी व समाज कल्याण विभागामार्फत सुमारे 15 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात येतो. या निधीचा पुरेपूर उपयोग करून सोहळा अतिशय आनंदात साजरा होईल याबाबत दक्षता घ्यावी. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून विजयस्तंभ अभिवादन सोहळा शांततेत पार पाडण्याकरिता अनुयायी, सामाजिक संघटना यांनी पुढाकार घेतला पाहिजे. प्रशासन, सामाजिक संघटना व नागरिकांनी समन्वय साधून हा सोहळा यशस्वी करण्यासाठी प्रयत्न करावा. विजयस्तंभ परिसरात एलईडी स्क्रीनवर संविधानाबाबत माहिती देणारी चित्रफीत लावण्यात आली. महिलांकरिता उभारण्यात येणाऱ्या शौचालय आणि हिरकणी कक्षामध्ये सर्व प्रकारच्या सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. बुक स्टॉल धारकांना जागा, वीज, पाणी, चटई, जेवण, अल्पोपहार, टेबल आदी सुविधांसोबतच हिवाळा ऋतूंचा विचार करता त्यांच्याकरिता निवारा कक्षाची व्यवस्था करावी. यावर्षी येणाऱ्या अनुयायांची संभाव्य गर्दी लक्षात घेता प्रशासनाने केलेल्या पूर्वतयारीबाबत त्यांनी समाधान व्यक्त करत प्रशासनाच्या वतीने देण्यात येणाऱ्या सूचनांचे अनुयायांनी पालन करून सहकार्य करावे असं आवाहन लोखंडे यांनी केले. यावेळी विजयस्तंभ, सजावट, रुग्णवाहिका, आरोग्य केंद्र, स्वच्छता, पिण्याच्या पाण्याचे टँकर, हिरकणी कक्ष, बसेसचे नियोजन, पुस्तक विक्री स्टॉल, शौचालय, वाहनतळ, रस्ते दुरुस्ती, कायदा व सुव्यवस्था, वाहतूक व्यवस्थापन, गर्दी नियंत्रण, पोलीस बंदोबस्त, सीसीटीव्ही नियंत्रण कक्ष, मनुष्यबळ आदींबाबत आढावा घेण्यात आला. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.